नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। साहेब आहेत सिनियर साहेब थांबले या सिनियरशी बोलू पत्रकार तुम्ही तिथे पण नाही एकदम ताला बिला लावून निघाले कुठे गेला ते माहिती नाही। ते असं चालतात का साहेब? परत आम्हाला अपमान करतात। कोणीतरी माणूस चुकीचं काम केलं ते सॉरी तरी बोलणारच ना साहेब, चुकी झाला भाव चुकी झाला। इंडियाचं या ठिकाणी मोर्चा निघलेला आहे। या ठिकाणी युवा जिल्हा अध्यक्ष भाग्यराज आपल्या सोबत आहे। आपण त्याशी जाणून घेणार काय सांगणार आहे, काय सांगणार आहे तुमचं आंदोलन कशासाठी, काय मागण्या कुठल्या मागण्या? छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा अपमान करणारे सतीश राव यांना निलंबित करण्यासाठी आम्ही तडक मोर्चा काढलेला आहे आरपीए पार्टीच्या वतीने। आरटीओ कार्यालयावरती जो मोर्चा काढलेला आहे, काय वक्तव्य काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधात झालेलं आहे किंवा काही विटंबना झालेले काय सांगणार आहे? बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर ते स्वतः जाऊन पाडलेला आहे। त्याचा कोणी अधिकार दिलेला आहे बॅनर काढायला बीएमसी आहे, इतर ठिकाण ते गव्हर्नमेंटची स्टाफ आहे, हे कशाला जाऊन पाडलेला आहे? हे जातीवादी करतात, त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्याच्यावर अट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत कारवाई झालंच पाहिजे। आपण रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आरटीओ कार्यालयाला, कांदिवली आरटीओ कार्यालयाला काय निवेदन दिलेलं आहे का? आम्ही मागण्या कुठल्या मागण्या? आम्ही 8-10 दिवस अगोदर निवेदन केलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, त्याच्यावर काही कारवाई झालं नाही। त्याच्यामुळे आज आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आरपीए पक्षाच्या वतीने। जे अधिकारी होते ज्यांनी ते बॅनर फाडलेले, त्या अधिकाऱ्याचं नाव काय? सतीश राऊत हे एकच अधिकारी होते। एकच अधिकारी। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हे जे हा जो मोर्चा आहे या मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा जो मोर्चा आहे, या मोर्चा त्यांचे या मागण्या ज्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो असलेलं बॅनर जे होतं ते फाडलं गेलं होतं। आरटीआय कार्यालयाचे जे कर्मचारी त्यांच्या वतीने ते बॅनर फाडलं होतं, त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे। अधिकारी आणि तुमच्या मागण्या काय? आमचे ते अधिकारी सतीश राऊत म्हणून जे अधिकारी होते, जे सिनियर पी आहेत, त्यांनी अशी जी कृत्य केले आहे ते त्यांच्या पेशाला आणि त्यांच्या वर्दीला न शोभणारे कृत्य केलेलं आहे। जातीवाद करणं, द्वेष भावना बाळगणं, अशा पद्धतीचा त्यांचा जे कृत्य आहे ते ह्या समाजाला आणि आमच्या समाजाला ते कदापि सहन होणार नाही। अशा जातीवादी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ त्याला निलंबन करावं अशी आमच्या बहुजन दलित आणि इतर समाजाच्या माध्यमातून मी हे आवाहन करतोय। बॅनर कुठलं होतं, पक्षाचं होतं की सामाजिक बॅनर होतं? आणि ते अधिकारी पक्षाचा बॅनर होता, त्या बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र होतं आणि त्या महापुरुषांच्या फोटोला त्यांनी हे बॅनर काढावं म्हणून ते जाणीवपूर्वक ते बॅनर फाडून काढलेला आणि इथं कुठल्याही पक्षाचा बॅनर लावा, फक्त हे बाबासाहेबांचं बॅनर लागणार अशी त्यांची उद्घोषणा होती, अशी त्यांची जाहीर आव्हान होतं दलित समाजाला। आरटीओ विभागावरती देखील आपण धडकला होता, त्या ठिकाणी आपण जाऊन तिथे निवेदन दिलेलं आहे। काय सांगणार त्यांनी तुम्हाला कुठले आश्वासन देणार जर त्यांनी सदर अधिकाऱ्याला निलंबित नाही केलं तर? त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय असणार, त्यानंतर तुमची वाटचाल काय? आम्ही आता धडक मोर्चा काढलेला आरटीओ ऑफिसला, पण आता तिथे गेल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की सदर अधिकारी आणि त्यांचा स्टाफ संजय उपाध्याय साहेबांच्या कुठल्या उपोषणाच्या मोर्चात इथं डिप्लॉय करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचं त्यांनी आज कृत्य केलं। वास्तविक पाहता आम्ही निवेदन दिलं होतं 8 दिवसा, वास्तविक त्यांनी तिथं थांबायला पाहिजे, पण दलित समाजाचं हे अपमान आम्ही मानतो, कारण की ते न थांबता ते तिकडे जिथे आमदार साहेबांचं आंदोलन आहे तिथे ते गेलेले आहेत। आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर आज आमचं हे निवेदन जर त्यांनी मान्य केलं, त्याला निलंबन केलं नाही तर मोठ्या प्रमाणात हे आम्ही आंदोलन मोर्चा ह्या करू येणाऱ्या काळात। पूर्ण मुंबईवर होणार आहे, पुऱ्या मुंबईवर हे आंदोलन जनार्दन होईल आणि दलित समाज हा कधी डॉक्टर बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महापुरुषाचा अपमान कधी सहन करणार नाही।
वकील या नात्याने हा जो विषय, जो गंभीर विषय आहे, जे वरिष्ठ निरीक्षक आहे सतीश राऊत यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर फाडून असे जाहीर आवाहन केले की कुठल्याही पक्षाचं बॅनर लावा, पण हे बॅनर लागता कामा नये, अशा प्रकारचं आव्हान दिल्यानंतर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भाग्यराज यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा मोर्चाचं आंदोलन घेण्यात आलेलं आणि गेल्यानंतर आम्ही आरटीओचे धडक मोर्चा नेल्यानंतर आम्हाला माहिती पडलं की सदर ठिकाणी आरटीओचे सगळे अधिकारी प्लस सतीश राऊत हे स्वतः तिथून निघून गेलेले आहेत. त्यानंतर आम्हाला कांदिवली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात आली की सदर जो स्टाफ आहे तो कुठेतरी डिप्लॉय करण्यात आलेला आहे, नेमणूक करण्यात आल्या, त्यामुळे आमच्या वरिष्ठ निरीक्षकांना भेटण्यात यावं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज कांदिवली पोलीस स्टेशन इथं भेटण्यात आलो. भेटल्यानंतर आम्हाला कांदिवली पोलीस स्टेशनचे सिनियर वरिष्ठ निरीक्षक सोनकवडे साहेबांनी आम्हाला असं विनंती केली की सदर जो विषय आहे तो गंभीर आहे, त्या गंभीर विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला एक पत्र देण्यास सांगितलं. त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही त्या पत्रामध्ये सदर अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच जे रिक्षावाले आहेत त्यांना त्रास देण्यात येऊ नये, तसेच अशा प्रकारचे कृत्य भविष्यात त्यांनी करू नये, अशा प्रकारचं त्यांना समज देईल किंवा त्या अर्जाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करा असे त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देखील आरपीआय आणि भाजपची सत्ता आहे, एक मित्रपक्ष आहे, परंतु कुठेतरी शासकीय कर्मचारी अधिकारी भाजपचे कार्यकर्ते की काय असं या प्रकरणामधून निष्पन्न होते, कारण की त्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्ही कुठल्याही पक्षाचं भाजपमध्ये जा किंवा त्या पक्षाचे बॅनर लावू शकता. काय सांगणार या संदर्भात? कसं असतात, सत्ता कोणाचं पण असू द्या, ते जातीवादी जे ऑफिसर असतात, जास्ती मी सगळे ते ऑफिसरांना मी आरोप करत नाही, ते 10% लोक असतात ते असं ते जातीवादी करतात. ते सिस्टम बदललं पाहिजे. सत्ता बदलून लोकांची सेवा होत नाही. ते सत्तामधून ते ऑफिसर जो लोक बसलेला आहे गव्हर्नमेंट कर्मचारी, ते जातीवादी करू नको, धर्मवाद करतात, त्याचं ते काही होऊ नये. लोकांची न्यायासाठी तुम्हाला बसवलेलं आहे आणि तुम्ही लोकांची टॅक्स आम्ही भरतो, त्याच्यामुळे तुम्हाला पगार पाणी भेटतात. तुम्ही आमच्या वर्कर आहे, तुम्ही आमच्या सेवक आहे, तुम्ही आमच्या सेवा केला पाहिजे. आमच्यावर अधिकार करणारा त्यांचे अधिकार नाहीये. ते लोकांची सेवा करण्यासाठी तिथे बसलेलं आहे. फक्त लोकांची सेवा केलाच पाहिजे. हे जातीवादी करणारा ऑफिसरवर ताबडतोब अट्रॉसिटी गुन्हा नोंद केलाच पाहिजे, नाही तो मुंबईवर आमच्या रिपब्लिकन पार्टी आणि इतर बाकी पक्षाच्या वतीने धडक मोर्चा आणि मुंबई पूर्ण वरून आम्ही घेणारच आहे. ते आमची विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांची. मला असं आता सिनियर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, 2 दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर चौकशी करून ताबडतोब कारवाई करणार असं आश्वासन दिलेलं आहे. बघू आता 2 दिवसानंतर कधी कोणी रिक्षा चालक मालक असू द्या, रिक्षा ड्रायव्हर असू द्या, रोडवर काम करणारे कर्मचारी असू द्या, ते देशाचे पंतप्रधान असू द्या, राष्ट्रपती असू द्या, सगळ्यांचा अधिकार एकच आहे. सगळ्यांचे कायदा सगळ्यांसाठी आहे. कायदा आमच्या बापाने बनवलेला आहे. आमच्या बापामुळे तुम्ही तिथे बसलेला आहे. तुम्ही तिथे बसून आमच्या कार्यकर्त्यावर तुम्ही दादागिरी करणार, आम्ही गप्प बसणार, ते सण करणारी कार्यकर्ता आम्ही नाही. फिर मुंबई काय होणार, मुंबईवर काय होणार, कार्यकर्ता रस्त्यावर काय कसा उतरणार, त्याच्या नोंद तुम्ही घ्या. ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. सगळे आमचे कार्यकर्ते आले, त्यांना मी आपल्या पक्षाच्या वतीने मी आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अधिकारी कुठेतरी भाजपचं काम करतात, अधिकारी कुठेतरी भाजपचं काम करतात असं या प्रकरणात वाटतं. कुलमकुला दिसते. तेच नाही, अजून ते सरकारमध्ये ते बसलेलं आहे. 40% ते अधिकारी असंच काम करतात. ते चुकीचे काम आहे. जातीवाद तुम्ही देखील मित्र पक्ष आहात, काय सांगणार या सर्व प्रकरणामध्ये? कसं वाटतं तुम्हाला या सरकार? माननीय पंतप्रधान असू द्या, हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या, त्यांचा विचार आहे जातीवाद मिटाव, देश बचाव. बाकी ते कर्मचारी लोक असं करतात, त्यांच्या अंगात कुठेतरी जे जातीवाद घुसलेला आहे ते स्वतः सुधारला पाहिजे, नाही तो रस्त्यावर उतरून त्याला सुधारायचं काम आम्ही करणार आहेत पक्षाच्या वतीने. जय भीम, जय महाराष्ट्र. चलो.